बरोबर टाका. माहिती तुरीची बॅग पण आहे. बापू आपल्या डाळ काय ठेवा ना. अरे तुला अक्कल आहे का रे? मग याची डाळ ठेवून झाली वरण काचं खायचं बापू आपण. बाबा सालभर वरण खायसाठी सोय होय तुझी आता हे सगळी. ते ट्रॅक्टर वाले सांगा मागच्या बारीनं लई पतलं पेरलं होतं त्यानं. नाही नाही आता काय करतो त्याला उतरवतो तुलाच बसवतो त्या ट्रॅक्टरवर. काय सोप आहे रे तुला? आई तुला ट्रॅक्टर बी जमते बापू मला सांगितलं नाही तुम्ही. अरे तुम्हाला आकली आता का रे? मी जर नसतो तुम्हाला माती खायची वेळ होती. चला आता काम करा लवकर. काय बापू झालं का पेरणं? नाही खेळायलो. अरे काय सोबायला कर तुला विचारायला पेरणं झालं तर काय करायलो? म्हाताऱ्याला बोलायची अक्कल नाही बाबा. जाऊ दे बापू सोयाबीन पेरायला काय तुम्ही? नाही मामा आम्ही हरभरा पेरायलो झरीचा. याच्या तर घरात कोणालाच बोलायचा लागणार बा. आजी तसा नातू आता पेरा की फुकून द्या मला काय करायचं. बापू मी याच्यावर बसून जातो. बीड संपली की सांगत राहा. अरे मी याच्याशी बरोबर खाऊ बस. हा, हा, जाऊ द्या मला. हो, लक्ष राहू दे त्याच्यावर. आधी संपायला की हाय फाय रे. त्या बियाकडे लक्ष ठेव. नाही बापू बी संपलं नाही. बाबा एकच बॅग टाकली त्याच्यामध्ये 2.5 एकरला उभार पेरणं झालं. हे बी संपन्न झालं. या पोराचं लक्ष नाही. होय बाई बरं आता काय समजायला झालं बुवा. काय की मामाजी मला तर काय कळत नाही यातलं. अगं तुला तर बोलायचाच लाग नाही. चांगली शेतकऱ्याच्या घरात जर बनीची मला काय गुन्हा आहे त्याच्यामध्ये. मी कोण शेतातच गेलो नाही की. त्या सोयरिकीच्या टायमाला तर बाप पुढ्या भला नाक लावलं गोष्टी करायला त्यामुळे 4 एकर पाहिजे 5 एकर पाहिजे. काय सवाली आहे तुमच्या घराने? बाबा तुला बी पाहिजे होतं पाहिलं की नाही रे? नाही याच्यात बा. हा बरं. हो, थांबा. हो, मामा, थांबा. बाबा बी संपलं. काय संपलं की संपलं? काय संपलं सांग. त्याला कोणत्या कामाला मामाजी काऊन मारायला मेले खरं ना. बाई अरे 3 एकर वावर एकाच बॅग मध्ये घेतले. आता ते राहिलेलं बी काय खावा की काय घरात? मला काय माहित तुम्ही बी पहा म्हणले. मी खतच पाहिलं. सगळंच मारलं. तात्या काय खाजूला लावू गच घेचड बिचड झाले आय? आम गळतीनेच्या काय बी बोल नको ग. त्या कामधंद्याचा काय छाटा बोलत आय? नाही. माईच्याने हलगटकन डोसक्यावर बसून कानात मुताले माझ्या. काम करा त्याचे 6 करोड इकून टाका. बाबू गिरणीत कामाला जाय, मोठ्या गेटवर वॉचमॅन हाय. बाबू गिरणीत कामाला जाय, मोठ्या गेटवर वॉचमॅन हाय. पता खेळायला ते बाप पुढ्याचं साडी घालून पास आली का? हॅलो कमले हो म्हातारा नाही तवरो खाय ना लवकर कल्याण आकडा लाव. 7 आणि 3 10 आणि 4 17 हो 17 ते 7 आणि 4 येतील ना. लवकर पटकन कल्याण आकडा मग म्हातारी यायच्या आधी. पटकीचा कोटला गोडा खाली गंजी पता खेळायला त्या करताय सगळं. लक्ष कोण आहे? 12ला झोपायली 3ला उठायली. पहिले तरी रिंगण्या चक्के खेळायला आता गंजी पता खेळायला पटकीचा. शिका आला असेल माझ्या घरी. मला यानं तर मटका खेळताना पाहिलं होतं. आता सांगते मी बाबाला. काय म्हणता संदीपराव पाटील लय दिसाने नाही केले. अहो काल बाजारात तुमच्या शंभाळचंडीची सोयरीन भेटली होती मला. शंभर चंडीची का? अहो ते आमच्या करपलवाडीच्या बाबाईच्या नदीच्या जवळच्या जराची पुतणी होय शंभर चंडी दिली. असं का? अहो तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती मला लई दिवसाची. हो काका हा रुपया द्या ना. मी पुढे आणतो एक चॉकलेट आणतो. हा. काट्याला ते बस मारत राहिला नाही. कोणाला पैसे म्हणायचे सोयरा आकडा धायरा का तुला गंजी पता खेळायचा करून पाहिजे का रे? ते आपली बारीकीची गोष्ट काय होती म्हणून लागली तुम्ही? तुमची पोरगी मला मटका लावतोय मटक्याच्या दुकानावर दिसली होती. हा? चांगलं काय की नाही मूर्ती बोला. ए, मटका खेळायली म्हणा तू. आई तू मटका काय होती? नका गंजी पता घेऊ तू भाषा टाकली राग टाकला पैसे लिहायचे का? बापा माझ्या घरावर तर काय कोणा करणी केली की काय की या कट्याला गंजी पत्याचा लागला आणि ते बाई मटका लावायची म्हणे. तो काय घरी का की काय की रे बापा? घाई भरू नका. मग सांगायचं काम होतं मी काम केलं. येतो तुम्ही तुमचं बघा. तो का नाही माझ्या घरात राहायचं नाही. मी जर राहिले तर मग घरी कोण मला ऐकता. आई आपण मटका लावा जावा काय?